आज आहे माझ्या चॅलेंजचा लास्ट डे 30 मेकिंग 4 lakhs इन 30 days चॅलेंज. आणि मी हे चॅलेंज पास केलं की फेल केलं हे तर तुम्हाला लास्टमध्ये बघायला मिळेलच. त्याच्या आधी तुम्हाला बघून असा शॉक वाटला असेल की नेहमी किचनमध्ये मी असते, आज माझे हस्बंड काय करत आहे. तर आज माझी मेड आलेली नाही आहे, तर बाकीचे जे सगळे आहे झाडू पोछा भांडे हे माझ्याकडे होते. आणि मग त्यांनी जस्ट फॉर द पॅम्परिंग मी तर त्यांनी आज सकाळी ब्रेकफास्ट त्यांनी बनवला. आणि त्याच्यानंतर ह्या दोघांना ना इथनं कपडे वगैरे घ्यायचे होते, शॉपिंग करायची होती सत्यमला आणि राहुलला. तर या दोघांनी मिळून म्हणजे मला असं वाटतं की मुलींचेच नाव बदनाम असते शॉपिंग करण्यामध्ये, बट इथे हे बॉईज पण काही कमी नाही आहे. म्हणजे यांनी दोघांनी मिळून किती सगळी शॉपिंग केली. अँड इव्हन हे बघू शकता ही थप्पी यांच्या शॉपिंगची आहे. आणि राहुलने ब्लेझर पण घेतलं जे याच्यात ॲडेड नाही आहे. आणि तुम्ही माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल की मला बारमध्ये गेली होती, म्हणजे एक सेट मला घ्यायचा होता. तर आज फायनली मला त्याची डिलिव्हरी मिळाली होती. लग्नात मला बेसिकली तो लग्नात घालायचा होता, बट तो कर्नाटकवरून पीस मागवला होता, तर त्याची डिलिव्हरी काही लग्नापर्यंत आली नाही, म्हणून आज मला त्याची डिलिव्हरी घ्यायची होती. तर म्हणून हा जो आहे हार सेट हा मी घेतलेला आहे, हा तुम्हाला दिसू शकते. आणि मला थोडं मिडलमध्ये, कारण माझ्याजवळ मंगळसूत्र आणि नेकलेस ऑलरेडी आहे, तर मला मधातलं पाहिजे होतं. तर म्हणून मी मधात काहीतरी वेअर करू शकेल, म्हणजे गळा छान दिसेल. तर मी ही जी डिझाईन आहे ही बाय केली होती. ही मुंबईमध्ये अवेलेबल नव्हती ज्यावेळेस मला ती डिझाईन आवडली होती. सो आज फायनली मला ती डिझाईन मिळाली. आणि या लोकांना इथली बोरिवलीमधली ही फेमस बिर्याणी आहे, यांना इथली बिर्याणी वगैरे खायची होती. आम्ही मग लंच वगैरे केल्यानंतर आम्ही सत्यमला ड्रॉप केलं आणि मी आली घरी. अँड लास्टमध्ये आज मी किती अर्निंग केली. सो माझी आजची जी अर्निंग होती ती 14,000 माझी आजची अर्निंग होती. आणि लास्ट 30 डेजमध्ये मी 1,82,000 रुपीजची अर्निंग केलेली आहे. आणि इथे माझं चॅलेंज फेल झालं. जे ओरिजिनली मला 4 lakhs अर्न करायचे होते, बट मी 1,82,000 रुपीज अर्न केलेले आहे, विच इज ज्यावेळेस मी जॉब करायची त्याच्या 15 टाइम्स आहे. या महिन्यात माझ्या मुलीचा बर्थडे पण होता, बर्थडे पण मॅनेज केला. त्याच्यानंतर लग्न अँड ऑल, माहेरी पण गेली, सासरी पण गेली, सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी पण मी केल्या. अँड विदाऊट एनी म्हणजे ब्रेकेज मी सगळ्या गोष्टी एकदम स्मूथली मॅनेज केल्या. आणि त्याच्यातूनही मी इतकी अर्निंग जनरेट केली, विच इज ह्यूज फॉर मी. एक हाऊसवाईफसाठी हे ह्यूज आहे. तुम्हाला डिटेल्स पाहिजे तर कमेंटमध्ये नंबर दिला आहे. सो लेट्स कनेक्ट ऑन व्हॉट्सअप. सी यू देअर.